शिक्षक मंडळी आरामामध्ये आमदार होऊ शकतात, असं शिक्षकांवरती इतकी मेहरबानी का आहे? की एकूण किती शिक्षक असतील आणि प्रत्यक्षामध्ये त्यातले मतदार म्हणून किती नोंदणी होतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथून पुढं आपण एक तर आमदार आपला असला पाहिजे, नसेल तर आपणच आमदार असलं पाहिजे. आणि ही भूमिका मग सगळ्यांनी घेतली. 96 पासून ते 2004 पर्यंत तुम्ही बिनपगारी शिक्षक म्हणूनच काम केलेलं होतं. शिक्षक लोक उठसूट आझाद मैदानावर का मोर्चे नेत आहेत आणि दरवेळेस हा प्रश्न का उपस्थित होतो, त्याचं कायमचं उत्तर कधी मिळणार? निवृत्त झाले हो, बिगर पगाराचे बांधव काय निवृत्त झाले, 58 वर्ष यांची झाली, अशी सुद्धा मंडळी याच्यामध्ये आहे. ज्यावेळेला भेट होते त्यावेळेला आपल्याला शब्द सुचत नाही. 19 सप्टेंबर 2016ला विनोदजी तावडे साहेबांनी जो निर्णय त्यांच्या कार्यकाळात जो घेतला या राज्यामध्ये, पहिल्यांदा निर्णय तो 16 वर्षानंतरचा झाला. त्यामुळं त्यांनी दिलेली रिलीफ ही मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. हे जे शिक्षक मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये शिक्षक संघटना उतरतात, राजकीय पक्ष कधी थेटपणे उतरत नव्हते, तर यंदाच्या निवडणुकीमध्ये तसं काही वेगळं होईल असं तुम्हाला वाटतंय? या टीईटीची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का जुन्या शिक्षकांसाठी? आणि आता या पेपर फुटीतनं सरकारने कसा मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं? खरं तर या परीक्षेची गरजच नाही. नंतरच्यांसाठी सुद्धा सांगतो, खूप जबाबदारी सांगतो, मी शिक्षक आहे. लवकर जर ह्याच्यात जर निर्णय करत नसतील तर माझं पहिलं आंदोलन, म्हणजे मी याच्या अगोदर कधी दिल्लीला आंदोलन केलं नाही, पण मी जंतर मंतरला जाऊन बसणार आहे उपोषणाला. अनेक शिक्षक आमदारांच्या पगारातून हे संस्थाचालक पगार कट करून घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोललात का? 10वीचा निकाल काही शाळांचा 0% लागतो, याला शिक्षक जबाबदार नाहीत का? तेव्हा वारे गुरुजींवरती संकट आलं तेव्हा शिक्षक आमदार मंडळी कुठं होती? त्यांच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघाली, तेव्हा तुम्ही काय करा? निवडून जाणारा माणूस दत्तात्रय सावंत नसला तरी चालेल, पण चळवळीतला असला पाहिजे, ही भूमिका माझी राहणार. 70 महिने झाले माझी आमदारकी जाऊन, पण मी आमदारकीची पेन्शन घेतलेली नाही, मी ती घेणार नाही. तुमच्याच मुलीनं मला वाटतं नोंदणीकृत लग्न केलेलं होतं, तर ते तुम्ही आग्रह केला होता का? तुमचा काय दबाव होता का मुलीने स्वतः निर्णय घेतला होता? तुम्हालाच अशा ऑफर आली कोणत्या पक्षाकडनं, तर तुम्ही ती ऑफर स्वीकारणार का? मी सांगतो ना. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता नुकत्याच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता वेळ आहे ते शिक्षक आणि पदवीधर या 2 मतदारसंघातील निवडणुकांची, आणि त्यासाठीची पूर्वतयारी काहींनी सुरू केलेली आहे. परंतु खरोखर हे मतदारसंघ काय आहेत, कशा प्रकारे शिक्षक मतदारसंघाचं काम चालतं, कशा प्रकारे शिक्षकांच्या मतदारसंघांची गरज आहे आणि शिक्षकांच्या समस्या म्हणून काय आहेत, या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी या मतदारसंघातील माजी आमदार, म्हणजे पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील माजी आमदार दत्तात्रय सावंत सर आज माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं हेडसोबत खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. शिक्षक लोक फार प्रिव्हिलेज लोक आहेत, विशेष अधिकार असलेले लोक आहेत. फक्त त्यांच्यासाठीच असा विधान परिषदेचा मतदारसंघ आहे. शिक्षक मंडळी आरामामध्ये आमदार होऊ शकतात, असं शिक्षकांवरती इतकी मेहरबानी का आहे? शिक्षकांच्यावरती मेहरबानी खात्रीनं विचार करूनच तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झालेली आहे, किंवा तिची नोंद घटनेमध्ये केलेली आहे. त्यावेळेस ज्यावेळेस घटना निर्मिती चालू होती त्यावेळेस आपल्या देशामध्ये जो राष्ट्र निर्माण करण्याचा भाग होता, त्या राष्ट्र निर्माणामध्ये महत्वाचा घटक म्हणून शिक्षकाकडं एक संवेदनेनं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळंच फक्त शिक्षकांच्यासाठी आपण म्हणता त्या पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघ दिलेला आहे. आता हा जो पुणे विधान परिषद शिक्षक मतदारसंघ आहे, त्याचं स्वरूप, त्याची रचना ती कशी आहे, ती जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा की. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा 5 जिल्ह्याचा आहे. तो महसुली विभाग आहे आपला. ह्या महसुली विभागातले म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आपल्या असे 7 विभाग आहेत. या 7 विभागामध्ये पुणे विभाग मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर ह्या 5 जिल्ह्याचा समावेश आहे. सेकंडरी स्कूल, माध्यमिक शाळेपासून विश्वविद्यालयापर्यंत सर्वजण याचे मतदार आहेत. टीचर याच्यामध्ये ऑटोनॉमस, अभिमत विद्यापीठ हे सगळे मतदार होऊ शकतात. सगळे मतदार होऊ शकतात. फक्त प्रायमरी याच्यामध्ये मतदार नाही, सेकंडरी पासून सगळे विद्यापीठ स्तर
आणि सगळे लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, तुमचं अभियांत्रिकी कॉलेज आणि आपण म्हणताय तशी अभिमत विद्यापीठे सुद्धा याच्यामध्ये मतदार आहेत सगळे. ओके. पण जेव्हा हा मतदारसंघ पुण्याचा जर पाहिला तर अगदी मंगळवेढ्या टोकापासून तर लोणावळ्याच्या या दुसऱ्या टोकापर्यंत हा सगळा मतदारसंघ पसरलेला आहे. सर, तर किती मतदार, एकूण किती शिक्षक असतील आणि प्रत्यक्षामध्ये त्यातले मतदार म्हणून किती नोंदणी होतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हम्म. 2 लाख किमान शिक्षक या 5 जिल्ह्यामध्ये आपले आहेत आणि पुणे शहरच यामध्ये अथांग असंच वाटतं मला तरी. कारण इतका शोध घेईल तितकं ते समोर आहेच अजून. इतकी मोठी विद्यालये आहेत आणि महाविद्यालये सुद्धा आहेत आणि अभिमत विद्यापीठे सुद्धा खूप मोठी आहेत इथं. त्यामुळं ही संख्या पाहिली तर 2 लाखाला नक्की जाईल, पण नोंदणी होत नाही हाही एक यातला तसा जो एक मोठा भाग बनतोय. नोंदणी झाली पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मुद्दाम होऊन असतो. तो माझी टीम म्हणून महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती म्हणून ती खूप ताकदीनं प्रयत्न करते. त्याच्यामध्ये जेवढे मतदार नोंदले जातात ते शेवटी मग मतदानाला सामोरे येतात. पण मतदारसंघ खूप मोठा आहे, ग्रामीण कमी आहे, पण जिल्ह्याची ठिकाणं आपली 5ही पण चांगली मोठी आहेत, त्यात पुणे सर्वात मोठा आहे. ओके. याच्यामध्ये तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रवास, तुम्हाला काय शिक्षक झाल्यानंतर आमदार व्हावं असं का वाटलं होतं? लोकांना असं वाटतं की शिक्षक म्हणजे फक्त आपलं शाळा नंतर क्लास, घर एवढंच होतं. तुम्हाला आमदार व्हावंस असं का वाटलं होतं? नाही, तुम्हाला जसं म्हणजे निरीक्षण आहेत तुमची हो. तसंच मला वाटत होतं बरं. की आपण आपलं घर, शाळा आपलंच ते केलं पाहिजे. तशी स्थिती होती. परंतु प्रश्नासाठी ज्यावेळेला मी आझाद मैदानला येत होतो त्यावेळेला आझाद मैदानला मुंबईला आल्यावरती प्रश्न 4 दिवस 5 दिवसानंतर सुद्धा कुणीतरी आपला मांडावा, कुणीतरी आपलं ते दुखणं सांगावं असं वाटायचं आणि निवेदनही जायची. चर्चेलाही त्या ठिकाणी मंत्र्यांच्याकडे ज्यावेळेला जायचो त्यावेळेला तो प्रश्न आपला सुटत नाही, त्याच्या काही कारणात मी स्वतःच विचार करायचो. त्यावेळेला माझ्या लक्षात यायचं की इथं लोकप्रतिनिधींनी कंटिन्यू सतत काम केलं तरच ह्या प्रश्नांची तड लागू शकते. कधीतरी पाहुण्यासारखं, भेटले म्हणून नमस्कार केल्यासारखं असं करून हे प्रश्न सुटत नाही. याचा सातत्यानं कोण पाठलाग करेल याचा मी शोध करून घेत होतो आणि तसंच माझ्या बरोबरचे सगळेच घेत होते. त्यामुळं ज्यावेळेला माझे प्रश्न सुटले काही त्यातले भरपूर 2000 साधारणपणे 4 साली, 2003 साली 1 एप्रिल 2003 साली या राज्यामध्ये 49 शाळा पहिल्यांदा अनुदानावर आल्या. सेना भाजपनं दिलेल्या शाळा 8 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर. आणि त्या शाळा अनुदानावर आल्या. होत्या शाळांची संख्या 850 आणि पैकी 49 शाळा अनुदानावर आल्या. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं आता 49 850 जर तिथं पोचायचं असेल तर किती गुणिले करावं लागेल, मग किती अजून वर्ष जाणार आपली. म्हणून आमचे सगळे शिक्षक खूप चिंतातूर झाले आणि त्यांच्या सगळ्यांचं मत आलं की आता इथून पुढं आपण एक तर आमदार आपला असला पाहिजे, नसेल तर आपणच आमदार असलं पाहिजे. आणि ही भूमिका मग सगळ्यांनी घेतली आणि नंतरच्या निवडणुकामध्ये ही संघटना स्वतःचा प्रश्न सोडवायसाठी म्हणून त्या ठिकाणी ताकद एकवटली गेली. ओके. आणि म्हणून सर मला पुढं केलं गेलं. सुरुवातीला भगवान आप्पा साळुंके यांना पुढं केलं गेलं, त्यांना आम्ही निवडून आणलं. 2014 साली मला पुढं केलं गेलं, मला निवडून आणलं गेलं. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, मी अपक्ष शिक्षक म्हणून निवडणूक लढवली. आणि आपण खूप जाणकार आहात की पश्चिम महाराष्ट्रात कुणी असं अपक्ष निवडणूक लढवायचं धाडसही करू शकणार नाही आणि लढलं तर कोण निवडून येणार नाही आणि आमदार केलं तर कधीच येणार नाही. पण तरी सुद्धा ह्या पश्चिम महाराष्ट्रात शिक्षकांनी इतिहास केला आणि खूप स्वाभिमानाने सगळ्यांनी मतदान केलं. माझ्या समोर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार होता आणि विरोधी पक्षाचाही उमेदवार होता आणि आज रोजीपर्यंत या 20 वर्षामध्ये ही मतं कॉन्स्टंट राहिलीत. कारण ही माणसं सेवेत आली त्यावेळेपासून स्वतःचा विचार त्यांनी बदलू नाही दिला. त्यामुळं या मतदारसंघामध्ये आमदार होण्यापेक्षा शिक्षकांचे कामं करायसाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जावं अशी भूमिका बनली, बाकी काही नाही. ओके. तुम्ही जेव्हा शिक्षक झाला ते साल किती होतं आणि तेव्हा तुमचा पगार किती होता आणि कोणती शाळा होती ती? मी 1996 साली माझ्याच गावामध्ये शाळेत नोकरीला लागलो. त्यावेळेस शाळेलाच मान्यता नव्हती. ती शाळेला मान्यता 1997 साली आली. 97 सालच्या मान्यतेच्या पत्रामध्येच नमूद होतं की पुढील वर्षी तुम्हाला 50% अनुदान. पण ते अनुदान मिळत नव्हतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर मला ते पगार मिळावी, माझी पगार मला मिळावी असं मला वाटत गेलं. तसं माझ्या काही सवंगड्यालाही वाटत राहत असेल, पण ते मिळतच नाही.
त्यावेळेला मी काही माझ्या विचाराने मी एकत्रित लोकांना करायला लागलो आणि ती मग संघटना त्याची निर्माण झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर 4 वर्षे सलग पुढे मला पहिला पगार मिळाला जुलै 2004 पासून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचा साधारणपणे 22,500 रुपये पगार 3 महिन्याचा मला मिळाला. ती दिवाळीची वेळ होती. माझ्या घरात पहिल्यांदा त्याचा आनंदोत्सव खूप मोठा त्या 22,000चा 22,500चा झाला होता आणि तो पगार माझ्यासाठी खूप मोठा होता. तोपर्यंत मग 96 पासून ते 2004 पर्यंत तुम्ही बिनपगारी शिक्षक म्हणूनच काम केलेलं होतं. मी बिनपगारी केलं आणि माझ्यासारखे असे साधारणपणे 60,000 शिक्षक या राज्यामध्ये बिनपगारीच काम करत होते, की जे आज पण या राज्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोक शिक्षक, उच्च विद्याविभूषित बांधव भगिनी बिगर पगाराचं काम करतात आणि शासनाला याची लाज वाटत नाही. हे दुर्दैव आहे. कारण सत्ता कोणाची आहे, विरोधात कोण आहे, याच्यापेक्षा जे विद्यार्थ्यांना घडवतायत, राष्ट्राचं निर्माण करतायत, त्यांना बिगर पगाराचं ठेवलं जातंय. खूप वाईट आहे. मी स्वतः 9 वर्षे बिगर पगाराचं आणि नंतरची 2 वर्षे टप्प्यातल्या पगाराची काढली. ही जी 11 वर्ष मी सुद्धा हे सगळं माझंही एक प्रकारे शोषणच झालं, माझ्याबरोबर बांधवांचंही झालं. पण नंतर तरी होऊ नये म्हणून आम्ही निदान लढा तरी तो कंटिन्यू ठेवलाय. कारण तो लढा लढण्याचा प्रयास करणे आणि त्यांचं एकवटणे हीच एक मोठी ताकद एकत्र होत नाही, ती केली आपण. आता तरी तुम्हाला पूर्ण पगार मिळतो का? हो सर. एप्रिल 2006 साली मला 100% पगार सुरू झाला. माझ्या बरोबर त्याच बांधवांनाही झाला. पण नंतर या राज्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नवीन शाळा ज्या शासन देत होतं त्या शाळांचा पगार आज पण या राज्यामध्ये टप्प्यातला मोठ्या संख्येनं आहे. तो त्यांना मिळावा म्हणून आज या क्षणाला सुद्धा आझाद मैदानात आंदोलन पाठीमागच्या सोमवारपासूनच सुरू आहे. मी स्वतः तिथं जाऊनही आलोय आणि येणाऱ्या आठवड्यात मी स्वतः तिथं थांबणार सुद्धा आहे. आता हा जो विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न नक्की त्याचं व्यापक तो किती स्वरूपात आहे आणि त्याची गंभीरता किती आहे ती जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. की अनेकांना असं वाटतं की शिक्षक लोक उठसूट आझाद मैदानावर का मोर्चे नेत आहेत आणि दरवेळेस हा प्रश्न का उपस्थित होतो, त्याचं कायमचं उत्तर कधी मिळणार? सर, या राज्याच्या राज्यकर्त्यांनी ज्या क्षणाला मनात आणतील की हा विषय खूप वाईट आहे, तो संपवला पाहिजे, शोषण थांबवलं पाहिजे, त्या क्षणाला हा सुटू शकतो. पण ती मानसिकता, ते धाडस आणि ती भूमिका राज्यकर्ते घेत असताना नेहमी चालढकल करतात दुर्दैवानं. याचा सर व्यापकता इतकी आहे, या राज्यातला कोणताच तालुका असा याच्यापासून दूर नाही की जो याच्यात म्हणजे सुटला येत नाही. 350च्या 350 तालुक्यात किमान 2-5 शाळा आणि 2-5 महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा याच्यात अडकून पडलेत. प्रायमरी पासून सिनियर कॉलेज पर्यंत हे उच्च विद्याविभूषित डॉक्टरेट मिळवलेले बांधव बिगर पगाराचं काम करतायत आणि काही जण टप्प्यातला पगार घेतायत. आता ह्यांचा प्रश्न एका क्षणात सोडवायला पाहिजे. कारण डिसेंबर 2012ला या राज्यामध्ये स्वयंअर्थ साहित्य शाळा नावाचा कायदा झालाय. म्हणजे 12 सालापासून 14 वर्षात ह्या अलीकडल्या एकही शाळा अनुदानाची मागणी करणारी या राज्यात तयार झाली नाही. हे सगळेजण 12 सालाच्या अगोदरचे म्हणजे 2000 साल, 2001 साल, 99 साल, किमान 20-22 वर्षापूर्वीची सगळी लोक आहेत. आणि सिनियर कॉलेज सुद्धा या राज्यामध्ये असे आहेत की ज्या राज्यातल्या या शाळांना, ह्या कॉलेजला शिकवणाऱ्या सगळ्या प्राध्यापक मंडळींना पगार दिला जात नाही. खूप मोठं व्यापक स्वरूप आहे साहेब. निवृत्त झाले हो बिगर पगाराचे बांधव, काय निवृत्त झाले, 58 वर्ष ज्यांची झाली अशी सुद्धा मंडळी याच्यामध्ये आहेत. ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला आपल्याला शब्द सुचत नाहीत, डोक्याला मुंग्या येतात की ह्या महाराष्ट्रामध्ये इतकं सगळं हे गंभीर चालू आहे. म्हणून साहेब लढा, संघर्ष हीच या चळवळीचा भाग समजून आम्ही याच्यात काम करतोय. पण असं होतं का जे फक्त विना अनुदानित शिक्षक आहेत हेच तुमच्या अजेंड्यावरती आहेत आणि बाकीचे जे शिक्षक आहेत जे पूर्ण पगारावर काम करत असतील, त्यांच्या इतर समस्या आहेत, त्या कधी तुमच्या अजेंड्यावर असतात का? 100% सर महत्वाचा विषय आहे हा. ज्यांचा पगार मिळतो, पगार तर त्यांच्या कामाचाच मिळतो, पण त्यांच्या समस्या खूप आहेत त्यांच्या सुद्धा. सेवा त्यांची सुरक्षित राहण्यासाठी ज्या कायद्यानं घालून दिलेल्या प्रणाल्या आहेत त्या प्रणालीमधले दोष लवकर सुटले जात नाहीत, सोडवले जात नाहीत. ते डायरेक्टर ऑफिस पर्यंत, गट शिक्षणाधिकारी कार्यालयापासून हे सगळी कार्यालय सारखी धुंडाळावी लागतात. जाऊन त्यांना बोलावं लागतंय, सांगावं लागतंय
आणि मगच थोडीशी फाईल पुढे जाते दुर्दैवानं. हे जर त्यांची कामं त्यांच्या सेवेला अनुसरून जर 100% पगार घेणाऱ्यांची झाली तर ते खूप चांगलं काम शाळेत करू शकतात. शिक्षकाला शाळेपासून विद्यार्थ्यापासून दूर काढणे म्हणजेच आपण खूप मोठा तोटा करून घेतोय आपल्या राज्याचा देशाचा. शिक्षकाला अजिबात आवडत नाही बाहेर यायला. शिक्षकाला विद्यार्थ्यासमोरच आनंद आहे आणि त्यांना तिथंच ठेवलं पाहिजे. पण ते शाळेच्या कामाच्या निमित्तानं, आपल्या आपल्या वर्गातल्या कामाच्या निमित्तानं आणि काही वैयक्तिक पण कामाच्या निमित्तानं त्यांना कार्यालयात वेळ द्यावी लागते अनेक. आणि मग ही 2-3 कामं तर आपली राष्ट्रीय म्हणून समजलेत ती आम्ही करतोच. निवडणुकीचं काम आम्ही करतोच, मतदार आम्ही नोंदणी असेल, नोंदणीचं काम करतोय, जनगणना असेल. आपत्ती कालामध्ये काम करतोयच. परंतु संदर्भी याला अनुसरून कामं लावली जातात. आजच मी 2 आदेश पाहिले आळंदीमध्ये 2 शिक्षकांचे, की त्यांना 6 दिवसासाठी पूर्ण वेळ मुक्त करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले. आता त्या 6 दिवसामध्ये 5 शिक्षकाची शाळा आहे, 2 शिक्षकांना बाहेर काढलंय, 3 वर्ग आहे. शिक्षक वर्गावरती प्रत्येक तासनिहाय विषयनिहाय शिक्षक आहेत हायस्कूलला. हे 3 शिक्षक यंत्रासारखे तिथं उभा राहून नुसते काय करू शकतील. आणि अशी शाळा काल मी लोणावळ्यात ही शाळा तशा बघितल्या की नाही की जावं त्यांच्या आदेशाप्रमाणे कलेक्टरच्या, तर त्या शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत यांची मजल जातीये आणि ते दुर्दैवानं वाईट आहे. शिक्षक आणि शिक्षण हे सगळ्या विकासाचं मूळ आहे आणि त्यासाठी हे मूळ नीट राहिलं तर विभाग सगळे नीट राहतील. हे एकदा समजून सरकारनं घेऊन सुद्धा खाली अंमलबजावणी करताना हे जिल्हा स्तरावरचे अधिकारी हे खूप ताण देत आहेत, ताप देत आहेत, म्हणून त्यांना सारखं जाऊन थांबवावं लागतंय. आज सुद्धा मी सिवोनला भेटलो आळंदीमध्ये. ते नोंदणी आणि काही विषय हेच विषय आहेत. अच्छा, तुम्ही 2014 ते 2020 या कालावधीमध्ये शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये कार्यरत होता. तर असं कोणते शिक्षण मंत्री तुम्हाला जाणवले, वाटले की नाही बहुते जरा शिक्षकांसाठी काहीतरी काम करतायत, शिक्षण व्यवस्थेसाठी बदल करायचा त्यांच्या कुठेतरी आग्रहामध्ये, निर्णयामध्ये दिसून येत आहे, असं 6 वर्षामध्ये तुम्हाला काही जाणवलं? माझ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मला 3 शिक्षण मंत्र्यांचा सहवास मिळाला. विनोदजी तावडे साहेब, आशिष शेलार साहेब आणि वर्षा गायकवाड मॅडम. तर काळ पुढे जात होता तसे प्रश्नही थोडे पुढे जात होते. 19 सप्टेंबर 2016ला विनोदजी तावडे साहेबांनी जो निर्णय त्यांच्या कार्यकाळात जो घेतला या राज्यामध्ये, पहिल्यांदा निर्णय तो 16 वर्षानंतरचा झाला. त्यामुळं त्यांनी दिलेली रिलीफ ही मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण पहिला पगार या राज्यातला साधारणपणे 60,000 लोकांचा हा पहिल्यांदा त्यांच्या त्या निर्णयामुळे झाला. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. नंतरच्या काळामध्ये आशिष शेलार साहेबांच्याकडे थोडा कार्यकाळ होता. प्रत्येकाची शैली असते, प्रत्येकाच्या कामाची एक पद्धती असते. शेलार साहेबांचं तर कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीये. त्यांनी जी प्रणाली आहे की जी अपेक्षा असतात, सामान्यांच्या अपेक्षा काय असतात की तुम्ही काम करताच, पण तुम्ही काम केलेलं कळतं किती जणाला. तर त्यांची ती पद्धती होती. त्या मंत्रालयामधली प्रत्येक गोष्ट त्यांच्या अधिकारात जे निर्णय होत होते ते ज्यांच्या बाबतीतले आहेत ते त्यांना डायरेक्ट खाली कळवत होते आणि त्यामुळे मग काम करणाऱ्या माणसांनाही त्याच्यातून आनंद मिळत होता. आपण केलेलं काम सक्सेस झालंय आणि मंत्री स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, अशा पद्धतीने त्यांच्या कामाची ढब होती. वर्षा गायकवाड मॅडमच्या काळातही मी आमदार राहिलो. वर्षा गायकवाड मॅडम डायरेक्ट प्रश्नाला भिडणारी एक भगिनी म्हणून मी त्यांच्याकडे पाहिलं. खूप त्यांना आम्ही ताण दिला कारण त्या कोरोनाचा काळ वगैरे आलता आणि त्यामुळं त्यांना सुद्धा बरेच लिमिट्स होते. पण माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना म्हणजे भेटून त्यांना विनंत्या करत होतो. त्यावेळेला त्या रिॲक्ट होऊन 100% शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या. मला खूप चांगली माणसं भेटली, त्याच्यामुळेच एवढं काम पण होऊ शकलं. या बांधवांना रिलीफ काही प्रमाणात मिळू शकल्या. चांगले शिक्षण मंत्री भेटले मला. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे की हे जे शिक्षक मतदारसंघ आहेत याच्यामध्ये शिक्षक संघटना उतरतात, राजकीय पक्ष कधी थेटपणे उतरत नव्हते. तर यंदाच्या निवडणुकीमध्ये तसं काही वेगळं होईल असं तुम्हाला वाटतंय का? राजकीय पक्ष उतरत नव्हते हा इतिहास आहे. खूप म्हणजे खरं तर त्यांनी सुद्धा तो त्यांचा बुद्धिवाद मानूया, त्यांचं ते चांगुलपणा मानूया राजकीय पक्षांचा, की शिक्षकांना हा मतदारसंघ शिक्षकांसाठी सोडला आणि तो शांत होते. पण सर हे बदललंय चित्र. साधारणपणे 2014ला माझ्याच इलेक्शनमध्ये पहिल्यांदा मी ते फेस केलंय. पक्ष डायरेक्ट एबी फॉर्म देऊन उमेदवार द्यायला लागले आहेत दुर्दैवानं. द्यायलाही काही हरकत नाही.
त्यांनी तो कोटीचा उमेदवार देऊन तो शिक्षणातल्या चळवळीतला काम करणारा दिला पाहिजे, पण तो तसा दिला जात नाही. शिक्षक नसलेली लोक याच्यामध्ये ते राजकीय पक्ष देत आहेत आणि त्यांची सोय ते बघण्याचा प्रयत्न करतायत. शिक्षण तुम्ही सांगितलं, शाळेतला तास मला विचारला. सर, हे 36 तासाचे वेळापत्रक, स्वाध्याय, पालक, त्यांच्याशी चर्चा, ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या सर माहीतच नसल्यामुळे तिथून निवडून गेलेल्या व्यक्तीला ते जे मांडतायत ना, ते लमसम प्रश्न मांडावेत अशा पद्धतीने मांडतायत. स्पेसिफिक जर मांडलं तर ते सुटू शकतात आणि ते मांडू शकत नाहीत दुर्दैवानं. त्याचं कारण आहे, या क्षेत्रातले ते नसतात आणि ते क्षेत्रातले असला पाहिजे. राजकीय पक्षाने एवढं काम करावं अशी माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून, कारण तुम्ही हा नक्की सीएम साहेबांच्या पर्यंत विषय मी मांडतो तो जाणार आहे. ओके. उद्या जर तुम्हाला तशी ऑफर आली कोणत्या पक्षाकडनं, तर तुम्ही ती ऑफर स्वीकारणार का? मी सांगतो ना, मी हे सांगतो की त्यांनी सुद्धा माणूस जो निवडताय त्यांना तो राईट आहे, राजकीय पक्षांना राईट आहे, त्यांनी निवडावा, शिक्षक निवडावा अशी माझीच विनंती त्यांना राहील. कोण पण असू द्या, दत्तात्रय सावंत अगर कुणीही असू द्या, पण तो माणूस शिक्षक का असावा, त्याला ते वास्तव तळातली माहिती आहे, तो तुमच्यापर्यंत नीट मांडेल आणि नीट मांडल्यामुळे लवकर प्रश्न सुटेल. एकच प्रश्न आम्ही किती काळ मांडतोय आणि त्याचे सोल्युशनच निघत नाहीत, या कारणांच्या शोधात जातो, त्यावेळेला आम्हाला मांडताना कुठं मग कमी आम्ही पडतो का, असा प्रश्न निर्माण शिक्षकांच्या मनात सर्वदूर होतोय. म्हणून माझी विनंती राहील राजकीय पक्षांना, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही निवडणुका खात्रीने ह्यात सुद्धा लढताय, आता तुम्ही थांबणार नाही याची खात्री आहे मला, पण तुम्ही शिक्षक उमेदवार म्हणून निवडा आणि मग तो शिक्षक जिंकला तर मला सुद्धा आनंद होईल. याच्यामध्ये दोन गोष्टी आणखीन ज्या मला वाटतं तुमच्याकडे मला जाणून घ्यायच्या आहेत, की हे जे खाजगी शाळांचं पेव तर ग्रामीण भागामध्ये देखील पोहोचलेलं आहे. तुम्ही ज्या विना अनुदानित अनुदानित शिक्षकांसाठी भांडताय, आता हे खाजगी शाळा तर वेगळेच गौड बंगाल आहे. मोठमोठे कंपन्यांचे ग्रुप आता या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही ज्या 2014 ते 20 या कालावधी ज्या समस्या मांडत होत्या, त्यांचं स्वरूप आता बदललेलं आहे का? त्या जे खाजगी शाळांमधले शिक्षक हे तुमच्या म्हणजे तुमचे मतदार होऊ शकतात का? आणि त्यांच्या समस्या या तुमच्या समस्या म्हणून तुम्ही विधान परिषद त्या मांडणार का? दोन याच्यात क्वेश्चन निर्माण झाले. नंबर एक, सर्वदूर शिक्षण पसरावं म्हणून आपल्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाने केलेली आजपर्यंतची कामं, त्यामुळे पोचलेलं गावगाड्यामधलं शिक्षण आणि ती व्यवस्था टिकली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, ही सगळ्यांची आपली मतं. पण सध्या पालकांचा दृष्टिकोन हा तुम्ही सांगताय त्या इंग्रजी माध्यमाच्या आणि वेगवेगळ्या मंडळांच्या, मग ते IB पर्यंत, CBSE पर्यंत, त्याच्याही पुढे जाऊन केम्ब्रिज विद्यापीठाच्या शाळा, ते बिर्ला ग्रुपच्या शाळा, तुमच्या पोद्दार इंटरनॅशनलच्या स्कूलच्या शाळा, ह्या सगळ्या जे वाढतायत, हे काय म्हणजे व्यवस्था तिथं निर्माण करतायत, पण त्या व्यवस्थेला सोबत देणारी माणसं काही कुठली बाहेरची नाहीयेत. ती शेवटी तुमच्या माझ्या घरातली, त्यांची लाईफस्टाईल बदलली आहे आणि त्यामुळे ती त्यांना सोबत देत आहेत. त्यामुळं तिथं शिकवणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न हा तुम्ही सांगताय तसा वेगळा नक्की राहणार आहे, कारण ह्या सगळ्या आजपर्यंतच्या सेवेत आलेल्या बांधवांच्या साठीचे ऍक्ट वेगळे आहेत आणि त्यांच्यासाठीचा ऍक्टच वेगळा आहे. त्याच्यामुळं प्रश्नाचं स्वरूप बदलणार आहे आणि मला तर वाटतं त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप यांच्यापेक्षा मोठं 10 असेल, कारण शेवटी सरकार यांच्यासाठी बांधील आहे. ते चालढकल करतंय, ते लबाडी करतंय, त्यांना जागेवर आणणं सोपं आहे, कायदा आहे मला सोपा म्हणजे हातात घेऊन विना शिक्षकांसाठी त्यांच्यासाठी कायदा मी लावून त्यांच्या पाठीमागे लागतोय. पण यांच्यासाठी मात्र, ह्या शिक्षकांच्या साठी मात्र सेल्फ फायनान्स हा जो कायदा आहे, हा कायदाच मुळात त्या संस्थेला, तिथल्या व्यवस्थेला पोषक आहे. तिथल्या शिक्षकांच्या साठीचा किती पोषक आहे हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरात जात असताना स्ट्रगल मोठा करावा लागेल भविष्यात, असा विषय आहे आणि तो विषय येणारच आहे. कारण शेवटी तुम्ही काम ज्यांच्याकडून करून घेता त्यांना जर योग्य दाम देणार नसाल तर तो शेवटी क्रांती म्हणून तो विषय पुढे येईल. दत्तात्रय सावंत असेल नसेल, पण कोणतरी तिथं निर्माण नक्की होईल आणि 100% हा लढा भविष्यात तुम्ही सुद्धा लढताना बघाल. आता जो राज्यामध्ये प्रश्न असतो तो TET पेपर फुटीचा, एकतर ज्या जुन्या काळातले जे शिक्षक आहेत, ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावलेली आहे, अशा मंडळींची पण नाराजी आहे परीक्षा देण्याबद्दलची. त्यांनी कशी बशी तयारी केली तर पेपर फुटीची अडचण पुढे आली, त्यांचं सगळं संकट पुढे आलं. तर या TETची गरज आहे असं मला वाटतं का जुन्या शिक्षकांसाठी? आणि आता या पेपर फुटीतनं सरकारने कसा मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं? याच्यात मी थोडक्यात पण 3 मुद्द्यात सांगतो.
नंबर एक, हा कायदाच लागू झालाय विद्यार्थ्यांच्यासाठी. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा तो हक्क आहे शिक्षण मिळण्याचा, आणि देण्याची जबाबदारी शासनाची आहे. हम्म. शासनानं कायदा केल्यानंतर तो राज्यांना दिला. त्या राज्यानं त्याचं अंमलबजावणी करत असताना प्रत्येक राज्याची तारीख वेगळी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनं 13 फेब्रुवारी 2013 एक शासनादेश काढला आणि सांगितलं की इथून पुढे आपल्या राज्यात नेमणुका ज्यांच्या होतील प्रायमरीला 1 ते 8 त्या सगळ्या टीईटी पात्र शिक्षकांच्या होतील. आणि त्या पद्धतीनं शासनादेश आहे, अंमल झाला पाहिजे, आपण फॉलोअर त्यांचे बनलं पाहिजे. साहेब, पहिल्यांदा परीक्षा सरकार नंतर कधी घेतली की जी परीक्षा दिल्याशिवाय तर कोण क्वालिफाय होत नाही. 15 डिसेंबर 2013 पहिली परीक्षा ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतली. तिचा रिझल्ट लागला मार्च 2014 मध्ये. म्हणजे 14च्या पुढे निकाल लागल्यावरच क्वालिफाय झालं ना. होय. म्हणजे नंतर नियुक्त्या ज्यांच्या होतील त्यांनाच टीईटी म्हटलं पाहिजे या राज्यात तरी. काय म्हणजे एवढं सगळं आम्ही प्रगत आहोत, आम्हाला सगळं कायदा येतो, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, आता त्यांच्याविषयी न्यायालयाविषयी आपण सन्मान करून बोललं पाहिजे, ही शिकवण आहे आपणाला. त्यांनी काय सांगितलं, जेवढे सेवेत आहेत तेवढ्या सगळ्यांना लागू. आता 2000 साली, 2001 साली, 2009 सालापर्यंत हा देशातच कायदा नव्हता, केंद्रानं कायदाच केला नव्हता आणि राज्यानं तर कुठल्या परीक्षाही घेतल्या नव्हत्या. पण त्या काळात सुद्धा त्यांची टीईटी असली पाहिजे. म्हणजे ज्या काळात जी व्यवस्था नव्हती ती पाठीमागे स्वप्नवत जाऊन त्यांनी ते केलं पाहिजे की जी व्यवस्था नव्हती, अशी अपेक्षा आहे. खरं तर या परीक्षेची गरजच नाही. नंतरच्यांसाठी सुद्धा सांगतो, खूप जबाबदारी सांगतो, मी शिक्षक आहे. शिक्षकांसाठीच व्यावसायिक क्वालिफिकेशन डीएड आणि बीएड आहे. तुमच्यावरती सेट आहे, नेट आहे महाविद्यालयाला. ह्यांचं ठरलंय सगळं, म्हणजे काय असलं पाहिजे. तरी पण तुम्ही केलीच आहे एक प्रणाली टीईटीची, तर ती प्रणाली ज्या वेळेला केली तिथून पुढेच ती लागू राहील. त्या प्रणालीशिवाय कोण सेवेत येणारच नाही, येऊ शकत नाही. तो कायदा आहे, ते नियम आहे. पण अगोदरच्या बांधवांना सर्वोच्च न्यायालयानं हे सांगितल्यामुळं सगळे भयभीत झाले आणि एवढी म्हणजे सगळीकडे त्रेधा तिरपट झाली. साहेब, किती मोठा अनुभव असतो ते. 10, 15, 20, 25 वर्ष सेवा झाली ना. आता 26 साल चालू आहे. 2092 सालच्या शिक्षकांना सुद्धा आज टीईटी द्यावी लागेल म्हणतायत, 95च्या द्यावी लागेल म्हणतायत. म्हणजे हे अशक्य बाब आहे. शेवटचे 2-5 वर्ष राहिल्यांना जर टीईटी द्यावी लागली तर ही खूप अन्याय आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये सरकारकडे एवढीच मागणी आहे की जी अनेक राज्यांनी पुनर्विचार याचिका सुप्रीम मध्ये दाखल केली. त्याच्यावरती पण सुप्रीमनं त्याच्यावर सुनावणी घेतली, त्याच्यावरती निर्णय दिला आणि 1 वर्ष फक्त मुदत वाढ दिली त्यांना. पण महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्यानं सुरुवातीला राज्य सरकारलाच सल्ला दिला की अशा पद्धतीची पुनर्विचार याचिकाच दाखल करता येणार नाही. पण संघटनांनी, काही तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांनी आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला शासनाकडे नाही हे केलं पाहिजे म्हणून ठाम लावून धरलं, त्यावेळेला सरकारनं आता पुन्हा विधी न्याय खात्यानं, पहिलं नाही म्हणलेलं विधी न्याय खातं, आता तो पुनर्विचार याचिका करा म्हणणारा सल्ला दिलाय सरकारला. आणि सरकार आता ती याचिका करायला लागलंय. एक भाग. दुसरा भाग असा आहे की मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून, शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारलाय दत्तात्रय सावंतनं काय केलं, तर मी याच्यामध्ये या आपल्या विभागातले 12 खासदार आहेत माझ्या पुणे विभागामध्ये, या खासदार महोदयांना सगळ्यांना मी निवेदनं दिली आहेत. काहींना, बहुतेक बांधवांना मी भेटून विनंती केली, तेही स्वतः ऍक्टिव्ह होऊन त्यांनी क्वेश्चन सुद्धा संसदेत विचारले आहेत. धर्मेंद्र प्रधानने त्याच्यावरती खूप सकारात्मक मत नोंद केलंय की आपण अमेंडमेंट आणू. मग त्याच्यात अमेंडमेंट येईल आणि याच्यामध्ये कायद्याच्या अगोदरच्या बांधवांना रिलीफ मिळेल याची खात्री आज या क्षणाला मला शिक्षक म्हणून वाटते. आणि माझा प्रयत्न आहे, मी आता बघणार आहे या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य अजून काय करतंय, आणि संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर मी स्वतः सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांना भेटून मी विनंती करणार आहे. लवकर जर ह्याच्यात जर निर्णय करत नसतील तर माझं पहिलं आंदोलन, म्हणजे मी याच्या अगोदर कधी दिल्लीला आंदोलन केलं नाही, पण मी जंतर मंतरला जाऊन बसणार आहे उपोषणाला की या शिक्षकांचा कारण नसताना, कुठलीही चूक नसताना तुम्ही त्यांच्यावरती हे लादू नका. छोटी मागणी घेऊन बसणार आहे मी. बरोबर आहे. टीईटी पेपर फुटी ही अनपेक्षितरित्या समोर आलेली आहे. त्यातनं देखील शिक्षकांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. खूप त्रास झाला. तुमच्याकडे काय प्रतिक्रिया आल्या याबाबत? खूप त्रास झाला शिक्षकांना. कारण एक तर शाळा सुरू आहेत, शाळा सुरू मध्ये रजा नसतात, त्या रजा काढायच्या, आणि केंद्रही परीक्षेची जिल्ह्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ठिकाणी आहेत. प्रत्येकानं खूप आयडियल सगळ्या व्यवस्था आपल्या परीक्षा देण्यासाठीचे अभ्यास करून तयारीनं त्या केल्या होत्या. पण अचानकपणानं
आणि हे परीक्षेचं पेपर फुटणं हे तर कायमच सुरू झालंय. त्याच्यामुळं इतकी माणसं ज्या त्याला सामोरे जात आहेत ती नाराज आहेत, निराश आहेत, वैतागलेले आहेत. फक्त आम्ही काही करू शकत नाही तुमचं म्हणूनच ते सहन करतायत अशी अवस्था या बांधवांची दिसते. मी स्वतःही याच्यावरती सीएम साहेबांना, ईएम साहेबांना, शिक्षण मंत्री महोदयांना लिहिलंय. मी स्वतःही भेटणार आहे त्यांना. आणि हे माझी मागणी एवढीच आहे की हे कधी थांबल? तुमचा जरब काहीतरी कायद्याचा असला पाहिजे. तुमचा जरब असा असला पाहिजे की ती व्यक्ती तरी किमान पुन्हा गुन्हा करणार नाही. कारण काय झालंय, जामिनावर सुटला की तो पुन्हा गुन्हा करतो असा इतिहास या देशात, राज्यात दिसतो आपणाला. म्हणून किमान ज्यानं केलंय हे पाप त्या माणसाला असा जरब बसला पाहिजे की किमान त्यानं आयुष्यभर असा वागला नाही पाहिजे, त्याच्याकडे बघून इतरांनी वागलं नाही पाहिजे. कायद्याचा धाक असला पाहिजे ह्या राज्यात, लोकशाहीत. एवढीच आपली अपेक्षा आहे. शिक्षक आमदार हे सरकारच्या विरोधात बोलतात, आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करतात, मंत्र्यांना खडे बोल सुनावतात. पण हे शिक्षक आमदार जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये शिक्षकाचा पगार हा अनुदानापोटी जेव्हा घेतला जातो तेव्हा हे शिक्षक आमदार नक्की काय करत असतात? अनेक शिक्षक आमदारांच्या पगारातून हे संस्था चालक पगार कट करून घेतात. त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोललात का? मी स्वतः आमदार असताना म्हणजे माझ्या वेबसाईटवर गेलं तरी आपल्यालाही नक्की लक्षात येईल, मी विधानमंडळात क्वेश्चन मांडला आहे. नुसता मांडला नाही, मी स्वतः बोललो आहे. शिक्षकांची बदली, एक तुम्ही सांगितलेला पैसे कपात पगारातला आणि बदली, ही दुसरं एक त्यांचं म्हणजे एक माध्यम आहे की बदली नुसती दाखवायची. केली ती बदली केली म्हणलं का तो शिक्षक गर्भगळीत होतोय. कारण ती बदली जिल्ह्याच्या बाहेर असते, अचानकपणे सगळी व्यवस्था होत नाही, मुलं शिक्षण घेत असतात, कुटुंब अस्ताव्यस्त असतंय आणि ती बदली दाखवायची आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे. हे लबाड संस्था चालकांचे आज पण धंदे सुरू आहेत. तुम्ही खूप म्हणजे तळात जाऊन हा प्रश्न तुमच्याकडे आलाय आणि तो खरोखर खाली गंभीर बनलाय. तुम्ही सांगताय तसं अनेक ज्यांचं नाव फार चांगलं आहे अशी माणसं सुद्धा खूप चुकीचं वागतायत. शिक्षकांचा पगार तो त्यांच्या कामाचा दाम आहे, त्यांना तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यांना तुम्ही कधी जाब आणि हो, संस्था चालकांना सुद्धा आपण, मी स्वतः आंदोलन करणारा माणूस आहे. ते काही अनुदान सरकारचं आहे, ते काही संस्था चालकांच्या खिशातलं अनुदान नाही, काहीच नाही, काही नाही. आणि संस्थेसाठी शासनानं, माझी मागणीच आहे, तुम्ही शाळा चालवताय ना, तुमचे 2 पैसे खर्च होतात ना, तुम्हाला सरकारनं वेतनेतर अनुदान जास्तीचं दिलं पाहिजे. यासाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे. तुमची व्यवस्था चाललीच पाहिजे, तुम्ही चालवताय. पण तुम्ही शिक्षकाच्या पगारातून जर घेत असाल तर ते चूक आहे एकदम, आणि ती झालं नाही पाहिजे. याच्यासाठी माझा स्ट्रगल असतो. तो यशात किती रूपांतरित होतो हा चिंतेचा कधी कधी विषय आहे. पण मी नाराज होत नाही, मी तो लढतोच, मी त्यांच्या विरोधात उठतोच. ज्या नामांकित शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये पण असे प्रकार चालतात. काही संस्था चालतायत की ज्यांचं नाव आज पण लोकांना म्हणजे चांगलं वाटतंय, पण ते तिथं खूप चुका करतायत, ते त्यांनी केलं नाही पाहिजे. आणि काही छोट्या संस्था आहेत त्या खूप चांगलं वागतायत. त्या संस्थापकच म्हणजे मी नामोल्लेख करतो की पंढरपूर तालुक्यामध्ये एक अशी संस्था आहे, ते पुण्यात त्याचे संस्था चालक आहेत, ते व्यावसायिक आहेत. ते तिथल्या शाळेला महिन्याला सांगतात की हे तुम्ही विद्यार्थ्यावर पैसे खर्च केले पाहिजे, 10,000 असू द्या नाहीतर 50,000 असू द्या. पण ते त्यांच्याकडून तर कधीच घेतलं नाही त्यांनी. पण ते सांगतात की ग्रामीण भागात आपली शाळा आहे, सगळी व्यवस्था केली आहे त्या शाळेमध्ये, आणि ते सांगतात त्या हेडमास्टरला, विद्यार्थ्यावर खर्च करा, पालकांना सुविधा द्या, याच्यामधली इथली प्रशिक्षण करा. म्हणजे असे पण संस्था चालक आहेत की खूप एकच शाळा आहे, 2च शाळा आहेत, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, इतकं चांगलं आहे. पण काही जण मात्र तुम्ही सांगताय तसा तो विषय सुरू आहे राज्यात, तो थांबला पाहिजे. जे सारथी पोर्टल आहे, जे शिक्षक भरतीसाठी आलेलं आहे, माध्यमिकसाठी पण ते सुरू ठेवावं असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्या शिक्षक भरती जी होते ती सरकारनंच केली पाहिजे, याबाबत तुमचं मत काय आहे? माझं स्पष्ट आणि क्लिअर मत आहे की हे पवित्र नावानं पोर्टल आलं, पवित्र नावानं पोर्टल आलंय, आणि हे पवित्र नावाचं पोर्टल अजून सक्षम केलं पाहिजे. आणि सरकार सुद्धा त्या भूमिकेत आहे, कारण मी ते पाहतो आहे. मी रोज त्यातले क्वेश्चन काय तयार करून ते सोडवतो. मी आयुक्त खूप चांगले आहेत सध्या, त्यांनी खूप त्याच्यामध्ये संधी सुद्धा चांगली दिली आहे. हे पवित्र पोर्टलच असलं पाहिजे. खूप गुणवान मुलं येत आहेत जे राज्यसेवेची तयारी करतात. 30 मुलं सध्या ही सुद्धा परीक्षा देतात, आणि इतकी चांगले मेरिट लागले याच्यामध्ये, खूप स्पर्धा लागली. तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या पहिल्यांदा 23 जून 2017 हा निर्णय झाला, आणि त्याच्यानंतरच्या ज्या भरत्या 3 झाल्या आतापर्यंत, या 3 भरत्यामध्ये
जे शिक्षक आले त्यांची एक जरी तुम्ही पत्रकार या नात्यानं कधी त्यांच्याशी मुलाखत तुमची झाली तर तुमच्या लक्षात येईल. खूप ब्रिलियंट मुलं याच्यामध्ये आलेत आणि तीच मुलं नक्की नवनिर्माण शिक्षणातलं करू शकतील. त्यांना पगार पूर्ण मिळतो का? 100% मिळतो. त्यांचा पगार कोण अडवू शकत नाही. त्याचं कारण पण आहे, हे शिक्षक जे आलेत हे तरुण हे खूप म्हणजे हुशार मुलं आहेत आणि हे कुणाला सहज भीक घालत नाहीत आणि ती घातली नाही पाहिजे. त्यांच्या पाठीशी माझ्यासारखा कार्यकर्ता तर नेहमी उभा राहतो, राहायला पाहिजे. ही भूमिका इतरांच्यासाठी मी नेहमी ठेवतो. ही मुलं ब्रिलियंट आहेत, ही मुलं गुणवान आहेत, त्यांच्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा शिक्षकांचे प्रश्न मांडता तेव्हा शिक्षण व्यवस्थेविषयी एक प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. 10वीचा निकाल काही शाळांचा 0% लागतो, याला शिक्षक जबाबदार नाहीत का? जिथं 0% निकाल लागतो तिथली सगळी व्यवस्थेमध्ये शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. तो नक्की तुम्ही म्हणताय तो जबाबदार आहे. कारण 0% निकाल लागणे ही मान्यच म्हणजे माझ्यासारख्याला होऊ शकत नाही. आणि समजा जिथं लागत असेल तर त्यांनी खूप चिंतन केलं पाहिजे. चिंता वाटावी अशी ती बाब आहे. एक विद्यार्थी असू देत अगर 10 असू देत, त्यांचं आयुष्य आहे तिथं. आणि हे सगळं आपलं जे चाललंय ते विद्यार्थी केंद्रबिंदू नुसता नाही तर दैवत विद्यार्थी मानून तुम्ही मी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शिक्षकांनी तर ते डिव्होशनल केलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. जिथं 0% निकाल लागतो अशा शिक्षकांचे कान तुम्ही टोचणार का? नक्की. मी म्हणजे एक तर मला असं दुर्दैवानं भेटत नाही कोण. मला जर भेटलं तर मी नक्की त्यांना नुसती सूचना करणार नाही, त्यांनी काय करावं याचं मी सोल्युशन सुद्धा देईन. कारण आहे 0% निकाल लागणं ही खूप गंभीर बाब आहे. तुम्ही ज्या शाळेत जिजामाता शाळेमध्ये आहात त्या शाळेचा 10वीचा निकाल किती लागला? माझ्या सेवेपासून, कारण पहिल्यांदा निकाल लागला 1999 साली. 1999 टू आता मार्च 2026 पर्यंत तो निकाल 90%च्या पुढे लागत आला आहे. 12वीचा निकाल एकदा 85% लागला, पण तो निकाल कायम चांगला लागत आलाय. त्याचं कारण आहे माझ्याकडले शिक्षक हे खूप डिव्होशनल काम करतायत. ते पूर्ण वेळ राहून काम करतायत. ज्यादा तास घ्या कधी कुणाला म्हणावं लागत नाही. ते मनानच चालू असतंय. जोपर्यंत विद्यार्थ्याचं समाधान होत नाही तोपर्यंत त्या शाळेत तो उपक्रम म्हणून ते करतात आणि खूप चांगलं गाव ही सोबत देतं त्यामुळं. सावंत सरांनी आमदार झाल्यानंतर कधी खडू फळा पाहिला आहे का? वर्ग कधी पाहिला आहे का? वर्गावरती कधी गेले आहेत का? शंका यावी असाच तो प्रश्न सगळ्यांच्या मनामधला आहे. बरं. मला मंत्र्यांनी सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये एक माझे मित्र होते डॉक्टर रणजित पाटील, मला म्हटले तुम्ही तास घेता का आणि तो कधी घेता? तर खरंच मी ज्यावेळेला जायचो, इथं अधिवेशन काळातच कंटिन्यू असायचो, बाकीच्या वेळेमध्ये मी फ्री असायचो, त्यावेळेला मी जायचो, मी तास घ्यायचो. ती माझा आनंदाचा विषय आहे की मी विद्यार्थ्यासमोर जातो त्यावेळेला. आणि त्यामुळं तुम्हाला जे प्रश्न विचारावा वाटला असा अनेकांच्या मनातला तो प्रश्न आहे, पण दत्तात्रय सावंतला वर्गामध्ये आनंद आहे आणि तो वर्गामध्ये जातो. तुम्ही कोणता विषय शिकवता? माझा हिंदी विषय आहे. मी MA BEd आहे आणि माझा हिंदी विषय मला तो आवडतो, राष्ट्रभाषा आहे आणि मी तो हिंदी सहित बाकीच्याही विषयाला माझा टच मी करायचा प्रयत्न करतो आणि हिंदी मात्र मनापासून घेतो. ओके. आता या ज्या पटसंख्याअभावी ज्या शाळा बंद होत आहेत तर त्याबाबत तुमचं काय मत आहे आणि त्यावर सरकारनं काय करावं असं तुम्हाला वाटतं? माझं मत आहे जिथं म्हणजे लोकच स्थलांतरित झालाय, जिथं तत्कालीन स्थितीत ती शाळा होती, लोक स्थलांतरित झालाय, आता तिथं 0 संख्या आली आहे विद्यार्थ्यांची. कारण पालकच नाहीत, फक्त तिथं वृद्ध बांधव राहतायत. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघातच असे तालुके आहेत की ज्या तालुक्यात खूप डोंगराळ दुर्गम भाग आहे. उदाहरणार्थ मुळशी तालुका असेल, इकडे सुद्धा खेड तालुका असेल, इकडे जुन्नर असेल, खूप तालुक्यात मावळ असेल. तर इथं जिथं स्थलांतरित लोकसंख्या झाली आहे तिथली व्यवस्था बदलावी लागेल. पण सरकारनं शेवटच्या मुलापर्यंत तिथं सहकार्य केलं पाहिजे. हे दोन्ही कॉन्ट्रडिक्टरी वाटत नाही का? नाही वाटत. त्याचं कारण काय? सांगतो तुम्हाला मी. 0 झाली आहे ना संख्या, तिथली व्यवस्था बदला तुम्ही. पण जिथं 2 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, तिथली मुलं वाढवायसाठी तुम्हाला काय करता येतं सरकार म्हणून? तुम्ही काय करायचं आहे? फक्त तिथल्या शिक्षकाला थोडं प्रोत्साहन द्यायचं आहे. तिथल्या शिक्षकाला प्रोत्साहन दिलं की तू खूप ताकद लावून तिथं काम करू शकतो. फक्त त्याला तुझ्याकडे विद्यार्थीच कमी आहेत, तुला आता सरप्लस करूनच टाकायचा आहे, तुम्ही त्याला भीती इतकी दाखवताय सरकार म्हणून. त्यामुळे तो शिक्षक अगोदरच अर्धा अधिक घाबरून जातोय आणि मग राहिलेली मुलं तिथून निघून जातील अशी स्थिती होतीये. तुम्ही शिक्षकाला सांगितलं पाहिजे त्यांना एवढ्या वर्षामध्ये जर का इथं मुलं वाढली तर आम्ही तुला सगळे संरक्षण देतोय असं म्हटलं. कोण म्हणायचं? हे काय कोणी मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची अपेक्षा नाहीये. ही अपेक्षा फक्त तिथल्या गट शिक्षणाधिकारी
जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांनी कधीतरी म्हणायचं आहे. आणि ह्यांनी म्हटलं की तुम्ही सांगताय तशी व्यवस्था बदलेल आणि तिथली मुलं जर वाढली तर ती शाळा टिकेल. एकदा गेलेली शाळा पुन्हा ह्या बदललेल्या कायद्यानुसार कोणी चालू केली तर होईल. नाहीतर जुनं जे सर्वांकडे शिक्षण पोहोचवण्याचं धोरण जे राज्य सरकारनं 70 वर्ष अवलंबलं, तिथली गेलेली अनुदानित शाळा, सरकारी शाळा पुन्हा येत नाही. कारण ती बंद पडलेली बंदच पडली. म्हणून ती शाळा टिकली पाहिजे. एक विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शेवटचा प्रयत्न केला पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मी 2 विद्यार्थी, 5 विद्यार्थी असलेल्या ठिकाणी सुद्धा जाऊन मी सुद्धा त्यांना प्रेरणा देण्याचा करतो, त्यांना काही व्यवस्था देण्याचा सुद्धा करतो आणि ती टिकावं म्हणून माझा प्रयत्न असतो. एक महाराष्ट्रामध्ये वारे गुरुजींचा एक वेगळा प्रयोग चांगला गाजला, त्यांनी राबवला. पण जेव्हा वारे गुरुजींवरती संकट आलं तेव्हा शिक्षक आमदार मंडळी कुठं होती? त्यांच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघाली, तेव्हा तुम्ही काय करत होता? खूप म्हणजे मनाला सगळ्यांच्या विचारावा लागणारा प्रश्न आहे, सगळ्यांच्याच. कारण वारे गुरुजी म्हणजे एक व्यक्ती नसून ती संस्था आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. ते जिथं जातात तिथं मुलं आणि सगळी बागडताना फुललेला सगळा दिसतो एज्युकेशनचा माळा. वारे गुरुजींच्यावरती संकट आलं त्यावेळेला काही चांगली माणसं सोबत होती. त्याच्यामध्ये दत्तात्रय सावंत होता. सगळ्यांनी यावं असं वाटलं आपणाला तरी काय तो म्हणजे आपण कोणाला जबरदस्ती आणू शकत नाही. वारे गुरुजींना तो फेस करावा लागला सामना. खरं तर माझं मत असं आहे की वेळच कुणावर येते ही तर ज्याच्याकडे ती पॉवर आहे किंवा जे खूप नैतिक मूल्य आहेत त्यांच्यावरतीच येते. आणि म्हणूनच ती वारे गुरुजींच्यावरती आली ती. मग ती आता आमच्यावर विनांदांची आली असेल, त्यांच्यावरती सस्पेन्शनची आली असेल. संकट संधी मानून जो माणूस पुढे जातो तोच यशस्वी होतो. त्यामध्येच वारे गुरुजी आहेत. जगात अव्वल ठरवणारी शाळा वारे गुरुजी करू शकतात ही माझ्यासाठी पहिला आदर्श आहे आणि आपल्या राज्यवासी सगळ्यांसाठी आदर्श आहे. तुम्हाला असं काय वाटतं की ही जी नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागेल तेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचे उमेदवार असाल की तुम्ही अपक्षच असाल? मी आज रोजी माझ्या संघटनेचा बेस ठरवून मी पुढे चाललो आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत हे मी डे टू डे पाहतो आहे. आणि पाठीमागच्या साधारण 10 वर्षामध्ये मी जी समीकरणं बदलताना बघतोय त्यात ती गतीनं पुन्हा पाठीमागच्या 2-3 वर्षातली बघतोय ते पाहता हे खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं हे सगळं करतायत लोक, राजकारणातली, सत्तेतली आणि विरोधातली सुद्धा. त्याच्यामुळे मी सध्या चिंतन करतोय की कारण माझ्या मागं जो शिक्षक आहे त्या शिक्षकांची कामं शिक्षकांना विचारून आपल्याला काय करता येईल याचा निर्णय मी करणार आहे. त्याचं कारण आहे की निवडून जाणारा माणूस दत्तात्रय सावंत नसला तरी चालेल पण चळवळीतला असला पाहिजे ही भूमिका माझी राहणार आहे. कारण तिथं खूप प्रश्न मांडण्याची गरज आहे, तो पाठलाग करून सोडवण्याची गरज आहे. तो नेहमी प्रश्न जसा विना अनुदानितचा आहे तसा जे कायमस्वरूपी शिक्षक आहेत त्यांच्या पेन्शनचा मात्र लढा अजूनही तो अपुरा आहे. तर त्याची सद्यस्थिती काय आहे आणि तुमचं पुढचं धोरण काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. 1 नोव्हेंबर 2005 ही महाराष्ट्र राज्य सरकारनं कट ऑफ केलेली डेट आहे. याच्या अगोदरच्याला जुनी पेन्शन आणि नंतरच्याला नवीन पेन्शन, अंशदायी पेन्शन अशा पद्धतीनं शासनानं निर्णय केला. त्या निर्णयास अनुसरून नंतरचे बांधव खूप मोठे मोर्चे आंदोलन करत होते त्यात पीडित झालेले. मग ते सगळ्या विभागातले महसूल, आरोग्य, शिक्षण सगळ्या विभागातले लोक एकत्रित होते. किमान 2 लाख 3 लाख प्रत्येक अधिवेशनावर नागपूर असेल, मुंबई असेल ही आंदोलनं सलग 18 वर्षी सुरू या राज्यात होती. त्या प्रश्नांना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 31 मार्च 2023 ला त्यांनी शासन आदेश काढला. इतका मोठा निर्णय केला की या राज्यामध्ये जे धोरण 18 वर्ष मागून मिळत नव्हतं ते त्यांनी शासन आदेश काढून 1982 ची जी ओल्ड पेन्शन आहे ते पेन्शन देण्याचं त्यांनी मान्य केलं. ह्या सगळ्या लोकांना जुनी पेन्शन त्यांनी मान्य केली. त्याच्यातलं डेव्हलप ते करत असताना आज पण त्याच्यातले काही मुद्दे आहेत की जे सुधारणं अजून गरजेचं आहे. त्याच्यावरतीही आज छोटी मोठी आंदोलनं सुरू आहेत. पण सरकारनं घेतलेला मॉरल निर्णय जो आहे मोठा तो खूप मोठा होता. 2003 नंतर जे जॉईन झाले त्यांना पण ते लागू नाही, तोच मुद्दा आता तुम्ही विचारताय तो राहिलेला मुद्दा आहे. 5च्या नंतरच्या बांधवांचा मोठा मुद्दा झाला तो मार्गस्थ आहे. पण अगोदरच्या बांधवांना जुनी सरकारनं म्हटलं पण त्यांना त्यातली सुद्धा 26,500 बांधव असेच राहिले की जे 100% पगारावर नव्हते. ते विनाअनुदान सेवेत होते, फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर.
विनाअनुदानला होते किंवा टप्प्यावरच्या पगारात होते, त्यांना मात्र सरकारनं नाकारलं. बरं. म्हणून हे सगळेजण हायकोर्टात गेले, मग कोण मुंबईला गेले, कोण नागपूर खंडपीठात गेलं, कोण औरंगाबादला गेलं, आणि ह्या सगळ्या बांधवांच्या बाबतीमधले निर्णय हे निगेटिव्ह झाले. कोर्टातले निर्णय निगेटिव्ह झाले, म्हणून हे बांधव आता सुप्रीम मध्ये गेले. दत्तात्रय सावंत हा व्यक्ती सुद्धा त्यामध्येच आहे, आणि मी सुद्धा पेन्शन पीडित आहे. कारण हा लढा मग मी लढला पाहिजे. आमदार झालो, आमदारकी 6 वर्षे झाली, नंतर पेन्शन असते आमदारला, आणि मग माझ्या समोरचाच क्वेश्चन होता की माझ्या बरोबरच्याला पेन्शन नाही, मी ती पेन्शन घेऊ शकत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा तुमच्या समोर सांगायला लागलो. हे कधी सांगत नाही, सांगूही नाही, कारण काय कारण नाही, आपण तो मनाने घेतलेला हृदयापासूनचा निर्णय आहे. मी आज 12/72 70 महिने झाले माझी आमदारकी जाऊन, पण मी आमदारकीची पेन्शन घेतलेली नाही. मी ती घेणार नाही जोपर्यंत ह्या बांधवांना सरकारनं अन्याय केला त्यांच्यावरती. अपॉइंटमेंट डेट अगोदरची असताना सुद्धा, आणि 1 नोव्हेंबर 2005 ही कट ऑफ डेट तुम्हीच केलेली असताना सुद्धा तुम्ही त्यांना विनाअनुदान आहात, तुम्ही टप्प्यावरती आहात, तुम्ही 100% पगारावर नाही, म्हणून त्यांची पेन्शन नाकारणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये आपण लढलो. परवाही मी 3 मे 2023 ते 15 मे 2023 मी सलग 13 दिवस आझाद मैदानला उपोषण केलं. 3 दिवस शेवटचे तर मी अन्नत्याग उपोषण केलं. सीएम साहेबांनी बोलावलं, त्याच्यात काही पॉझिटिव्ह भूमिका घेतली, ऍफिडेव्हिट करायचं मान्य केलं, आणि तत्कालीन स्थितीमध्ये सुप्रीम मध्ये ते पुढे गेलं. मग आता सुप्रीम मध्ये माझा लढा सुरू आहे, कारण हा काही शासनाच्या स्तरावरचा आता लढा राहिला नाही. सरकार निर्णय करू शकतं, पण सरकार करतच नाही. हा इतिहास माझ्या पाठीशी असल्यामुळं सुप्रीम मध्ये मी स्वतः तो लढतो आहे. 100% अंतिम टप्प्यात आलंय ते. खात्रीनं आता 14 जुलैला सुप्रीम कोर्ट चालू होईल. सध्या व्हॅकेशनवरती आहे. कोर्ट सुरू झाल्यावर माझी केस कशी त्या ठिकाणी ह्या राज्यातल्या सगळ्या बांधवांची येईल बोर्डावर, याचा प्रयत्न आहे. मी स्वतः विधितज्ञ लावलेले आहेत, आणि माझा प्रयत्न आहे खात्रीनं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हा 26,500 बांधवांना सुद्धा खात्रीनं रिलीफ मिळेल, कारण मेरिट आहे. आणि ते मेरिट एका वाक्यात सांगतो की 5 नंतरच्या बांधवांना जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य सरकारनं मान्य केली, आणि 5च्या अगोदरच्याला सुद्धा मान्य केली, पण हे टप्प्यात होते म्हणून ह्यांना नाकारली. त्यांच्यासाठीचा लिमिटेड राहिलेला भाग हा सुप्रीम न्यायालय नक्की याच्यावरती न्याय देईल अशी अपेक्षा आहे. कारण मला चांगले विधितज्ञांनी सांगितलंय तुमचं खूप केसचं चांगलं मेरिट आहे, आणि तो आम्ही जिंकतोय. सावंत सर, मध्यंतरी एक बातमी वाचली होती की तुमच्याच मुलीनं मला वाटतं नोंदणीकृत लग्न केलेलं होतं, तर ते तुम्ही आग्रह केला होता का, तुमचा काय दबाव होता का, मुलीने स्वतः निर्णय घेतला होता तो? मी किंवा माझी मुलगी याच्यापेक्षा पहिल्यांदा मी कौतुक केलं पाहिजे आमचे जावई बापूंचं. बरं. कारण तो एवढा उच्च विद्याविभूषित आहे, काय सुपर करतात? क्लास 1 आहे. काय करतात तुमचे ते उपमुख्य कार्यकारी अभियंता बरं. म्हणून ते सेवेत आहेत, सुपर क्लास 1 आहेत. हम्म. आणि त्या मुलाला असं वाटणं ही माझ्यासाठी किंवा कोणासाठी पण विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी ती खूप मोठी बाब आहे. हम्म. कारण सध्या लग्न म्हणजे हौस मौज आणि खूप म्हणजे चुकीच्याही गोष्टी सगळ्या बघतो आपण. हम्म. आणि ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन हम्म. मुलीचं लग्न करणे ही प्रत्येक बापाच्या दृष्टीनं खूप मोठा विषय आहे. ती माझाही होता. हम्म. माझ्या मनातला विषय होता तो, पण मी बोलू शकत नव्हतो. कारण शेवटी मी बोलणं म्हणजे कुठतरी तो दबावाचा भाग होईल, कोणाला तरी काहीतरी वाटेल. पण त्यांच्याकडूनच ज्यावेळेला ते आलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला, आणि त्यांना मी म्हटलं मी माझ्या मुलीसाठी म्हणून जे काय करतोय ते मी करेनच, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु तुम्ही हा निर्णय करताय हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आहे. कारण जावाई म्हणजे मुलाच्या वयाची ही माणसं सगळी इतकी प्रगल्भ एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर राहतात, ती खूप चांगली गोष्ट होती. मी कधीही त्यांना अगोदर बोललो नव्हतो, मांडलंही नव्हतं कधी, पण त्यांनी तो निर्णय केला. मला खूप आनंद झाला, माझ्या मनातला विषय झाला. कारण मला वाटायचं की आपल्या घरामध्ये आपण एक वेगळी प्रणाली चालू केली पाहिजे की जे खूप, आणि ह्या पुण्यातलेच काही 2-3 इन्सिडेंट्स मी पाहिले होते. खूप मोठ्या घरातले म्हणजे लोक खूप चुकीचं वागले आणि मुलींच्या मृत्यूपर्यंत गेले. म्हणून आपणच एक आदर्श काही वेगळा करता येतो याच्यातला तो प्रणालीचा भाग होता. पण त्यांनी स्वतःहून ते पुढे आले, त्यांनी निर्णय केला, मला आनंद झाला. मग मी माझा विचार मांडला, आणि माझा विचार मांडल्यावरती त्याला खूप आता स्कोप मिळतोय.
माझ्या घरामध्ये माझ्या लहान भावाच्या मुलीचंही लग्न नंतर ठरलं बरं. आणि ते लग्न सुद्धा मग आमचे जावई ते दुसऱ्या जावयांनी तो निर्णय केला की आम्ही सुद्धा आता असंच लग्न करणार. आणि मला आता असा मेसेज मिळतोय की आमच्या जावयांचे मित्र काही अधिकारी वगैरे आहेत ते पण असा निर्णय करायला लागले. काय आहे, खर्च काय होतो याच्यापेक्षा सुद्धा तो कसा केला जातो आणि तो कशासाठी असतो हे बिगर उत्तरात आहे. पण तो केला दुर्दैवानं खूप जातो. ज्यांना गरज आहे त्यांना बोलवत नाही, ज्यांना हवा आहे त्यांना देत नाही. नको तो थाट एक 24 तास 48 तास 2-5 दिवसाचा करतो आणि धुळधाण सगळ्या पैशाची करतो. आणि तो नक्की कोणाकडेच पैसा सहज येत नाही, तो कष्टातूनच मिळवावा लागतो. तो मिळवलेला पैसा अशा पद्धतीने जातो, ही वाईट पद्धत आहे. त्या पद्धतीला आपण थारा दिला नाही पाहिजे. पण आपण एकदा वयातनं पुढे आल्यावर आपल्याला सांगायचा अधिकार नसतो. पण तो अधिकार मला माझ्या मुलाने मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक मुलीचंही करतो, जावयांचंही करतो. आणि ही दोन्ही मुलं उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांनी निर्णय केला. माझी मुलगी पण खूप म्हणजे संशोधन करलेली मुलगी आहे. बरं. ती MSc मेडिकल आहे. तिला म्हणजे शिकत असतानाच खूप चांगल्या संधी आल्या होत्या. पण ती आता पुढं जावई बापूंच्या सोबत आहे. भविष्यात तीही चांगल्या ठिकाणी सेवा करेल. आणि माझं कुटुंब तरी आदर्श कोण घेईल, किती घेईल, माझं कुटुंब तरी ह्या विषयात पुढे जाईल अशी मला आज खात्री आहे. तर हे होते सावंत सर. अतिशय त्यांनी उत्तर आपल्या सर्व प्रश्नांना दिलेले आहेत. सावंत सर, तुमच्या पुढच्या कारकिर्दीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. नोव्हेंबरमध्ये गुलाल उधळल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू. खात्रीनं सर, खात्रीनं. थँक्यू. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.